नमस्कार. नवा दिवस नव झाड या उक्तीप्रमाणे आज आपले सचिन कुंभार यांचे वडील यांचा आज 17वा वाढदिवस. त्या वाढदिवसानिमित्त आज एक वडाचं झाड आपण मातीशी कृप केलेलं आहे. तरी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता काय त्या निमित्ताने आज साक्षात आपल्या सावित्री बनात पांडुरंगच अवतरलेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि आपणला या 17व्या वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. ओके राजाभाऊ, काय शुभेच्छा देताल? आपण 17व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादाश्री आपण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओके आपण अनंत शुभेच्छा वाढदिवसाच्या. ओके बिसे पाहून काय शुभेच्छा देताल? आपण वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राजाभाऊ, इथून पुढचं जे आयुष्य आहे त्यांचं आरोग्यदायी आणि आनंदी आणि भरभराटीत जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राजाभाऊ, आपण वाढदिवसाच्या खूप आज खरं तर आपणच्या 17वा वाढदिवस. आज आपण त्यांच्या आयुष्यातले सगळे आनंदाचे क्षण इतक्या चांगल्या पद्धतीने झालं. आम्हाला माहिती आहे आपण आमच्या घरात शेजारून कामाला वगैरे येता जाता जायचं हसत चेहरा आज आपण 70 पार केलेलं आहे. असंच त्यांचं पुढंही आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीत जावं ही पांडुरंग चरणी प्रार्थना. यस, आपण वाढदिवसाच्या हार्दिक तुझं भाऊ आपणचा एखादा असा कुठला गुण आवडतो? लय संपर्कच नाही. खर तर आज आपल्या सचिन सरांचे वडील आप्पा ज्यांना अख्खी पंधरा पंचकृषी ओळखती, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कामं केली. पाटबंधारे विभाग असेल, पोलीस विभाग असेल, त्याच्यानंतर दवाखान्याचा विभाग असेल, आणि मूळ त्यांचा व्यवसाय म्हणजे मातीला आकार देणार कुंभारी काम. तर हे आप्पा म्हणजे खरं तर 2016 पासून आपणचा आपला संपर्क आला, जसं शिक्षण संपर्कात आला. तर पॉझिटिव्हिटी काय असते ते आपणकडे बघितल्याच्या नंतर लक्ष देतं. वयाच्या 17व्या वर्षी त्यांचा अनुभव 16व्या वर्षाच्या मुलाला लाजवेल असं असतं. तर आपण आपल्या सगळ्या टीम कडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सचिन सर बोलायचं. सचिन सर नमस्ते. आज जगाची झाडं लावत असताना आज वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झाड लावलंय, काय भावना आहे? आमचे वडील ज्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं, त्यांचा आजचा हा 17वा वाढदिवस त्यांच्यासाठी कायमस्वरूपी आठवणीत राहावं म्हणून हा वडाचं झाड लावलं. आणि आमचं वडिलांचं नाव पांडुरंग आहे. अगदी कोणाला सगळ्याच्या नशिबात असा बाप नसतो. माझ्या नशिबात असा बाप आहे की आम्ही दोघं जण म्हणजे मित्रासारखं वागतो. पण तेवढाच आदर आम्ही म्हणजे रोज मी सकाळ म्हणजे अभिमानाने सांगतो, मी रोज सकाळी आंघोळ केल्या पहिली बापाची आणि आईच्या पाया पडतो. एक वेळ देवाच्या पाया पडत नाही, पण मी आई बापाच्या पाया पडतो. म्हणजे एकदम ब्रिलियंट आहे आमच्यासाठी, सगळं एकदम व्यवस्थित आहे. आणि काल त्यांना पाय दुखतात म्हणून त्यांच्या गुडघ्याचं औषध म्हणून मी त्यांना सांगितलं एक औषध आणलंय म्हणून. आणि आपण वरच्या गाडीत सायकल आणली. आपण म्हणजे ही काय काय औषध कसलं मी विचारलं की त्यांना सायकल चालवणार का आप्पा? होय, सायकल चालवणार का? आपण नमस्ते. नमस्ते. आज 17वा वाढदिवस साजरा करताय. 17वा. 17वाच वाढदिवस म्हणलं तरी भाऊ ठरणार नाही, कारण तुमचा ती खास करून मी फिराय तुमच्या त्या पांढऱ्या मिशनवर एकदा हात ताव मारा बरं. लांब झाला त्या जी गोष्टीत ना की मोठ्यानी लहानावर लहान होत आलं पाहिजे, मोठ्यानी मोठ्यावर मोठं होत आलं पाहिजे, मोठ्यानी मध्यमवर मध्यमवर होत आलं पाहिजे. असा आप्पा आज पोरगा वाढदिवस साजरा करतोय, त्यांची टीम बरोबर आहे, झाड लावलंय. आज कसं वाटतंय मनाला एक बाप म्हणून? चांगलं वाटते. अशीच परंपरा शेवटपर्यंत टिकवा बर, हीच आग्रहाची नम्र विनंती. विनंती करताय आणि ती विनंती आम्ही रोज मान्य करतोय. 70 वर्षाचा कार्यकाळ कसा होता? म्हणजे आज तुम्ही जर तुमच्या घरी आल्याच्या नंतर घरात आम्ही प्रवेश केला की घरात सगळ्या सुखसोयींनी घर दिसतं. तुमच्या पोरांचं कर्तृत्व तुमचंही. पण ज्यावेळेस तुमचा काळ चालू झाला त्यावेळेस तुमची परिस्थिती कशी होती? नाजूक होती. नाजूक म्हणजे अगदी खडतर परिस्थितीतून वाटचाल करत पुढे आला.
खास आयुष्यातला मित्र कोण हो खास तुमचा म्हणजे हा. आम्ही बघितल्याच्या नंतर कसं बाबा मला बघितलं की सचिनची आठवण येते लोकांना नाही, किंवा नाही. सचिनला बघितलं की तात्याची आठवण येते अशी आमच्या टीमचं कामामुळं मला मित्र कुठे जास्त आलं नाही. जास्त मित्र करता आले नाही हा, काम प्रपंच व्यवसाय हा. पोरांच्या बाबतीत काय सांगताल काय सांगायचं कसा आहे सचिन सचिन एकदम चांगला. खरं सांगा हा खरं चांगला आहे सचिन. तुम्हाला 2 लेकरं खास मिळाली हो आहे की बरोबर. दोघांच्या जागेवर बरोबर आहे हो. आज झाड लावलंय 17वं झाड लावलंय असंच येणाऱ्या काळात आपण दरवर्षी आपल्या वाढदिवसाचं इथं झाड लावू चालतंय. आणि सगळ्या टीमच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच सांगतोय हम्म. की प्रत्येकाने आपापल्या 100 वडिलांच्या कंप्लीट करू आपण इथंच झाड एक सांगायचं राहिलं की हा. आपण त्यांच्या लोणावळा गावात दूध घालायचं बरं. ते मला म्हणजे आठवते चांगलं. हा, आणि दुधाचं- मीच टाकायचं दूध नंदनच्या गाडीचा टेम्पो त्याच्यात सचिन जायला लागला. नाही आपलं हरडीच होतं. नंदन बी होते की नंदन बी होतं नाही मिळलं पण नंदनला जायचं. आपण आवर्जून सांगतो की प्रत्येकाच्याच नशिबात पूर्ण वेळ बाप असतो नसतो आज आता बऱ्याच जणांना तुम्ही नशिबवान आहात जे वडील लाभलेले आहेत गेले 11 वर्ष झालं मला वडिलांचं छत्र नाही असणं आणि नसणं काय नाही असंच अनंत काळापर्यंत सचिनवर प्रेम करत राहा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.